मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी एक बेकरीची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती आहे कराची बिस्किट। त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये तूप घ्यायचं आहे आणि तूपही आपल्याला रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे आणि ते पूर्ण असं मेल्ट झालेलं नको। त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। पिठी साखर आणि तूप व्यवस्थित मिक्स करून त्याला एकाच डायरेक्शनने आपल्याला फिरवायचं आहे आणि तुपाचा रंग चेंज होईपर्यंत आणि जे आपलं मिश्रण आहे ते हलकं होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे आणि इथे फेटायला जवळजवळ 5-1 मिनिटं लागतात। आणि हे कुकीज हैदराबादचे फेमस कराची कुकीज आहे। त्यानंतर आता आपण इथे मिश्रण व्यवस्थित छान फेटून घेतलं। फेटल्यामुळे तुपाचा रंगही इथे बदलला आहे आणि आपलं मिश्रणही छान इथे हलकं तयार झालेलं आहे। नंतर मैदा टाकायचा आहे आणि मैदाही मी इथे चाळून घेतलेला आहे। नंतर कस्टर्ड पावडर टाकायची, विलायची पावडर इथे घ्यायची आहे, बेकिंग पावडर आणि इथे टूटी फ्रूटी टाकायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने आधी मिक्स करून घ्यायचं। आणि मी इथे जो मैदा वापरला आहे तो आपल्याला इथे चाळूनच वापरायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध टाकून फक्त आपल्याला एक त्याचा डव बनवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला मळायचं वगैरे नाही आहे, फक्त दूध टाकून हे सर्व मिश्रण एकत्र आलं पाहिजे एवढंच आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे कुकीज आपण ओव्हनमध्ये नाही बनवणार आहे, कढाईमध्ये बनवणार आहे आणि कढाईमध्ये बनवले तरी पण हे कुकीज तेवढे छान तयार होतात। फक्त कढाईमध्ये बनवल्याने कुकीज बनवायला थोडासा वेळ लागतो आणि ओव्हनमध्ये थोडेसे लवकर तयार होतात। त्यानंतर आपल्याला मिश्रणाला या पद्धतीने शेप द्यायचा आहे आणि शेप दिल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये 30 ते 35 मिनिटं सेट व्हायसाठी ठेवायचं आहे। त्यामुळे जे आपलं तूप मेल्ट झालेलं आहे ते व्यवस्थित सेट होईल। तोपर्यंत आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊ आणि पॅनही इथे आपल्याला जाड बुडाची घ्यायची आहे, त्यामुळे आपले कुकीज जळतील नाही आणि व्यवस्थित बेक होतील। सर्व कुकीजला एकसारखं टेम्परेचर मिळायला पाहिजे, त्यासाठी आपण कढईमध्ये मीठ टाकू आणि मीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। पसरवल्यानंतर त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं किंवा एखादी रिंग असेल तुमच्याकडे ती ठेवली तरी चालते, तीही नसली तर तुमच्याकडे जी आपण रेग्युलर वाटी वापरतो ती ठेवली तरी चालते। आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हाय फ्लेमवर आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर कढई प्रीहीट करून घ्यायची आहे। आणि इथे आपला जो आपण डव बनवून फ्रीजमध्ये ठेवला होता तो पण व्यवस्थित सेट झालेला आहे। आता आपण त्याचे कुकीज कापून घेऊया आणि सेट झाल्याने आपल्याला कुकीज कापायलाही सोपे जातात। आणि कुकीज आपल्याला खूप जाडही नको आणि खूप पातळही नको, या पद्धतीने आपल्याला कुकीज कापून घ्यायचे आहे। हे कापताना आपल्याला एका जाडीचे कापायचे आहे, जेव्हा आपण बेक करतो तेव्हा ते एकसारखे बेक झाले पाहिजे त्यासाठी। आता या पद्धतीने मी कुकीज कापून घेते आणि त्यानंतर एका प्लेटला तूप लावून घ्यायचं, त्यावर बटर पेपर ठेवायचा आणि बटर पेपरलाही थोडंसं तूप लावून घ्यायचं। आणि तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तो नाही ठेवला तरी चालतो। त्यानंतर कुकीज ठेवून त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला इथे अंतर ठेवायचं आहे। बेक केल्यानंतर कुकीज थोडेसे मोठे होतात त्यासाठी। आता इथे आपली कढई पण छान प्रीहीट झालेली आहे, त्यामध्ये आता आपण कुकीज ठेवून घेऊया। हे बेक व्हायसाठी 25 ते 30 मिनिटं लागतात आणि 20 मिनिटं झाल्यावर एकदा चेक करून बघायचे, त्यानंतर परत त्याला बेक व्हायसाठी ठेवायचं आहे। आणि बेक करण्याचा टायमिंग थोडासा इथे कमी जास्त होऊ शकतो। आता इथे 30 मिनिटं पूर्ण झाले, त्यानंतर कुकीज आपले इथे व्यवस्थित बेक झालेले आहेत। आणि कुकीज बेक झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला ते पूर्ण थंडगार करायचे, गरम याच्यामध्ये आपल्याला कुकीज काढायचे नाही आहे, नाहीतर ते तुटतात। का बरं की तूप थोडंसं मेल्ट झालेलं राहते आणि कुकीजही आपले सॉफ्ट राहतात, त्यामुळे ते तुटून जातात। आता आपले इथे कुकीज व्यवस्थित थंड झालेले आहे आणि बेकही छान झालेले आहेत आणि मी हे कुकीज तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे। इथे कराची कुकीज एकदम क्रिस्पी आणि छान मस्त तयार झालेले आहेत।